एकेकाळी संपूर्ण काँग्रेस पक्षाची कमान आपल्या हातात ठेवून पक्षात कोणाला वर आणायचे आणि कोणाला ठिकाणावर लावायचे याचा निर्णय घेणारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आता भाजपमध्ये मात्र अडगळीस पडल्यासारखे दिसत आहेत. काल परवा देशाचे गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांचा नांदेड दौरा होता. यावेळी त्यांची जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य केल्याचे दिसून आले. संपूर्ण काँग्रेसवर हुकमी यक्का गाजवणाऱ्या या नेत्याची भाजपमध्ये मुख्य नेता नाही तर कार्यकर्ता झाल्याची प्रचिती यावेळी उपस्थितांना आली. आपल्या होम ग्राउंड नांदेडमध्ये अमित शहा समोर भाषण करताना आपल्या जवळपास 9 मिनिटांच्या भाषणात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ असा तब्बल 9 वेळा उल्लेख करून संपूर्ण महाराष्ट्राच्या यशाचे श्रेय देवाभाऊ यांच्या नावे अर्पण केले. घसा कोरडा पडेपर्यंत फडणवीसांची देवाभाऊ म्हणून स्तुती करताना ते दिसले. अशोकराव चव्हाण यांच्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनात पहिल्यांदाच कोणाची जाहीर सभेत एवढी भरभरून स्तुती केल्याची प्रचिती नांदेडकरांना आली. तुम्हीच पहा जाहीर सभेत अशोकराव चव्हाण यांनी किती वेळा देवाभाऊंची स्तुती केली आहे ते. राज्याचे लाडके मुख्यमंत्री या निवडणुकीची यशाची पताका ज्यांनी अमित भाईंच्या व्यूहरचनेनंतर ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्याची अंमलबजावणी केली आणि महाराष्ट्रात भाजपाला दणदणीत यश मिळवून दिलं ते आमचे लाडके देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस. आणि आगामी काळामध्ये देवाभाऊ आणि अमित भाईंना आम्हाला शाश्वत करायचंय. मी अहिल्याबाई देवी होळकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ज्या पद्धतीने प्रशासन चालवलं, ज्या पद्धतीने त्या काळातही देशाला दिशा दिली, गरिबीला त्या ठिकाणी न्याय द्यायचं गरिबाला काम त्यांनी केलं आणि प्रशासनाच्या माध्यमातून अतिशय उत्तम निर्णय घेतले, त्याच पद्धतीने देवाभाऊ सुद्धा महाराष्ट्रामध्ये जोरदारपणे त्यांनी कामाला लागलेले आहेत. मला अभिनंदन करायचंय आमच्या देवाभाऊंचं, अमित भाईंचं. मराठवाड्याच्या गरजा फार मर्यादित आहेत. मी देवाभाऊंना विनंती करेन, देवाभाऊंनी रोडमॅप आखलेला आहे, तो रोडमॅप विकासाचा रोडमॅप आहे. आणि मी सन्मान्य अमित भाईंना आणि देवाभाऊंना, बावनकुळेजींना, रवी चव्हाणांना आश्वासित करतो, देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आले, खरी जी आखणी केली या निवडणुकीचं यशाच्या मागे जी व्यूहरचना कोणी रचली असेल पंतप्रधान आणि अमित भाईंच्या माध्यमातून, ती त्याचा खऱ्या अर्थाने अंमलबजावणी देवेंद्र देवाभाऊंनी केली.